नमस्कार. मी उद्धव पवार यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचा वापर करून काही उदाहरणे समजावून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काढण्यासाठीचं सूत्र आहे दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. या सूत्राचा उपयोग करून आपण हवी ती त्रिकोणी संख्या काढू शकतो. उदाहरणार्थ 10 ची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायला सांगितली तर 10 गुणिले तिच्या पुढील येणारी संख्या 11 भागिले 2 या संख्या आपण सूत्रामध्ये मांडल्या. गुणाकार येतो 110 भागिले 2, याचं उत्तर येईल 55. म्हणजे 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या 55 होईल. काही त्रिकोणी संख्या या चार्टमध्ये दर्शवलेल्या आहेत. या चार्टमध्ये दर्शवलेल्या त्रिकोणी संख्या आणि पाया याचा अभ्यास करून आपण त्रिकोणी संख्या आणि पाया पाठ करू शकतो. 1 पाया असणारी त्रिकोणी संख्या 1, 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या 3, 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या 6. अशा पद्धतीने आपण 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या 66 अशा आपण त्रिकोणी संख्या पाठ करून ठेवू शकतो किंवा सूत्राचा उपयोग करून आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. त्रिकोणी संख्या समजावून घेण्यासाठी आपण आकृतीचा वापर करूया. एक बिंदू घेतलेला आहे मी या ठिकाणी आणि आपल्याला माहिती आहे की 1 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 पाया त्रिकोणी संख्या 1. त्या पद्धतीने आपण पुढील त्रिकोणी संख्या आणि पाया याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. पहा, त्यासाठी एक मी त्रिकोण काढलेला आहे आणि या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला एक बिंदू घेतला, दुसऱ्या शिरोबिंदूवरती दुसरा बिंदू, तिसऱ्या शिरोबिंदूवरती तिसरा बिंदू. म्हणजे हे तिन्ही बिंदू जोडले असता आपल्याला त्रिकोण तयार झालेला दिसेल. म्हणजे 3 बिंदूंनी त्रिकोण बनला आणि 3 ही त्रिकोणी संख्या आहे. या त्रिकोणाच्या खालच्या साईडला 2 बिंदू आलेले आहेत. बेस पायाच्या ठिकाणी 2 बिंदू आलेले आहेत. म्हणजे 2 हा झाला पाया आणि सर्व बिंदू मिळून आहेत 3. म्हणजे 3 ही झाली त्रिकोणी संख्या. म्हणजे 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या 3. आणखी एक त्रिकोण घेतला, शिरोबिंदूवरती बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू. म्हणजे आपल्याला यापूर्वी जशी आकृती आपण काढली होती ती तयार झालेली तुम्हाला दिसेल. म्हणजे 2 पाया त्रिकोणी संख्या 3. आता या बिंदूवर आणखी एक बिंदू घेतला, बाजूवर दुसरा बिंदू घेतला, तिसरा बिंदू घेतला. असे एकूण किती बिंदू घेतले आपण? 6. या 6 बिंदूंनी त्रिकोण तयार झालेला आहे आणि प्रत्येक बाजूवर सारखे बिंदू आहेत. खालच्या साईडला 3 बिंदू आहेत. म्हणजे 3 हा झाला पाया आणि त्रिकोणी संख्या झाली 6. आणखी एक उदाहरण समजावून घेऊ. 1 बिंदू, 2 बिंदू, 3 बिंदू. म्हणजे आपल्याला दिसेल आकृती क्रमांक 2. आणखी बाजूवर बिंदू घेतला, बाजूवर बिंदू घेतला, बाजूवर बिंदू घेतला. तुम्हाला आकृती क्रमांक 3 दिसेल. त्यानंतर पुन्हा आणखी एक बिंदू घेतला, आणखी एक बिंदू घेतला, आणखी एक बिंदू घेतला आणि मध्यावरती एक बिंदू आलेला आहे. असं जर आपण या आकृतीमध्ये पाहितलं तर तुम्हाला एकूण किती बिंदू आलेले दिसतात? तर बिंदूंची संख्या आहे 10. खालच्या पायावरती किती बिंदू आलेले आहेत? 4. म्हणजे पाया 4 त्रिकोणी संख्या 10. आणि
या आकृतीमध्ये आपण क्रमाक्रमाने बिंदू जोडत गेलो तर पहा वरच्या त्रिकोणाचा जो टॉप आहे त्या टॉपच्या ठिकाणी खाली असणारे दोन बिंदू जोडले तर त्रिकोणी तयार होईल, त्रिकोणी संख्या तयार होईल. पुन्हा आणखी हे 3 बिंदू जोडले तर त्रिकोण तयार झालेले दिसेल आणि खाली एक त्रिकोणच आहे. म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आहे आणि 10 त्रिकोणी संख्येचा पाया 4. या पद्धतीने आकृतीच्या साहाय्याने आपण त्रिकोणी संख्या दाखवू शकतो. त्रिकोणी संख्येविषयीचे गुणधर्म किंवा काही वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. उदाहरणासह समजावून घेऊया. 1 ही पहिली त्रिकोणी संख्या, त्यानंतर येणारी क्रमवार 3 ही त्रिकोणी संख्या आहे. या दोघांची जर बेरीज केली आपण तर 4 येते आणि 4 ही वर्गसंख्या आहे. 4 ही वर्गसंख्या आहे. म्हणजे आपण जे गुणधर्म सांगितलेला आहे की 2 क्रमवार त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्गसंख्या असते. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. 3 अधिक 6, 3 नंतर क्रमाने येणारी 6 ही त्रिकोणी संख्या आहे आणि दोघांची जर बेरीज केली तर बेरीज येते 9. 9 ही वर्गसंख्या आहे. पुढचं उदाहरण बघा. 6 नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे 10, दोघांची बेरीज जर केली तर 16 येते. 16 ही वर्गसंख्या येते. म्हणजे क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. दुसरा गुणधर्म किंवा दुसरं वैशिष्ट्य 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज त्रिकोणी संख्या असते. म्हणजे 1 पासून क्रमाने तुम्ही पुढे जेवढ्या संख्या घेताल त्या सर्व संख्यांची बेरीज जी येईल ती त्रिकोणी संख्या असते. उदाहरणार्थ 1 ते 5 अंकाची बेरीज करायची सांगितली आपल्याला. तर ही बेरीज किती ते आपण 1 अधिक 2, 2 अधिक 3 या पद्धतीने तर करूच, परंतु आपल्याला वेळेची बचत करून जर पटकन सोडवायचं असेल तर या त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला सूत्र वापरून आपण पटकन सोडू शकतो. 5 अंकाची बेरीज करायला सांगितली म्हणून आपण 5, त्या पुढील संख्या 6, 5 गुणिले 6 बरोबर येईल 30, त्याला भागिले 2 केले तर उत्तर येईल 15. म्हणजे 1 ते 5 या अंकाची बेरीज येते 15. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी आपल्याला हा नियम लक्षात घ्यावा लागेल. त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्गसंख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. उदाहरणाने समजावून घेऊया. उदाहरणार्थ 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण दिलेल्या नियमाचा उपयोग करून या पद्धतीने सोडू. 45 गुणिले 2 म्हणजे त्रिकोणी संख्येची दुप्पट येते 90. 90 मधून जवळची मोठ्यात मोठी वर्गसंख्या वजा होणारी कोणती आहे? 81. आणि या 81 चे वर्गमूळ येते 9. म्हणजे 45 या त्रिकोणी संख्येचा पाया 9 होईल. पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणे. पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढण्यासाठी प्रश्न विचारलाय तुम्हाला. 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? या प्रश्नाचं सोल्युशन यासाठी आपण सूत्र वापरू. त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली आपल्याला आणि त्रिकोणी संख्या काढण्यासाठीचं सूत्र आहे दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. यामध्ये जर आपण संख्या टाकल्या आपल्याला 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायला सांगितली. म्हणजे दिलेली संख्या 20, त्या पुढील संख्या 21, यांचा गुणाकार येतो 420 आणि याला भागिले 2 आहेत. 420 ला जर 2 ने भागलं तर भागाकार येईल 210. म्हणजे 20 ची त्रिकोणी संख्या आहे 210. त्रिकोणी संख्येनंतर येणारी त्रिकोणी संख्या काढणे. म्हणजे एक त्रिकोणी संख्या दिलेली आणि तिच्या पुढील मागील 5वी
तिसरी, दुसरी अशा प्रकारे जर त्रिकोणी संख्या काढायची सांगितलेली असेल तर आपण कशा पद्धतीने सोडवावं याचं स्पष्टीकरण पाहू आपण. 55 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती, अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला आपण तर यासाठी आपण 55 या संख्येचं पाया काढून घ्यायचा आहे. म्हणजे स्पष्टीकरण पाहूया आपण कसं. यासाठी आपणास काय करावं लागेल, 55 या संख्येचा पाया माहिती करून घ्यावा लागेल. आणि पाया माहिती करून घ्यायचा असेल तर यापूर्वी आपण आत्ताच एक रूल शिकलोत. पाया माहिती करून घेण्यासाठी काय करणार आपण, दिलेल्या संख्येची दुप्पट म्हणजे 55 ची दुप्पट 110. 110 मधून वजा होणारी जवळची वर्गसंख्या 100, तिचे वर्गमूळ 10 म्हणजे 55 या संख्येचा पाया झाला 10. आणि तिच्या नंतर आपल्याला 5वी त्रिकोणी संख्या शोधायची. मग आपण काय करणार, 55चा जो पाया आलेला आहे तिच्या पुढील आपल्याला 5वी काढायची आहे. म्हणून तो जो पाया आहे त्या पायामध्ये अधिक 5 केले तर येतात 15. आणि 15 पाया घेऊन आपण त्या 15 पाया घेऊन आपण तिच्या पुढील त्रिकोणी संख्या काढू. म्हणजे त्रिकोणी संख्या बरोबर 15 गुणिले 16 भागिले 2 बरोबर 240/2 बरोबर येईल 120. म्हणजे 55 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या असेल. त्रिकोणी संख्या अशा प्रकारे काही उदाहरणे सोडवण्यासाठी उपयोगी पडते. त्याचे काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 1, खालील आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, अशा प्रकारचा प्रश्न येतो. त्यावेळेस सुद्धा आपण त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला वापरून सोडू शकतो. या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये किती चौकोन तयार झालेले आहेत हे आपल्याला विचारलं आहे. मग यासाठी त्या चौकोनाला आपण क्रमांक देऊन घेतले 1 2 3 4 5 6. म्हणजे 6 लहान चौकोन तयार झालेले आपल्याला दिसतात. स्पष्टीकरण, 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज त्रिकोणी संख्या असते. हा गुणधर्म, हे वैशिष्ट्य आपण त्रिकोणाचं शिकलेलं आहोत, त्रिकोणी संख्येचं. या वैशिष्ट्याचा उपयोग करून 6 जे छोटे चौकोन तयार झालेले आहेत त्या 6ची जर आपण त्रिकोणी संख्या काढली तर आकृतीमध्ये तयार झालेले जे काही चौकोन आहेत ते आपल्याला मिळतील. उदाहरणार्थ 6ची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर 6 गुणिले 7 भागिले 2 म्हणजे 42/2 बरोबर येईल 21. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये 21 चौकोन तयार झालेले तुम्हाला दिसतील. म्हणजे क्रमाने येणाऱ्या अंकांची बेरीज जशी आपण केली त्या पद्धतीने आपण चौकोनांची संख्या मोजण्यासाठी या त्रिकोणी संख्येचा वापर करू शकतो. म्हणजे या आकृतीमध्ये 21 चौकोन आहे. पहा दुसरं उदाहरण, खालील आकृतीमध्ये एकूण किती रेषाखंड आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. तर रेषाखंड मोजण्यासाठी आपल्याला वेळ लागेल, परंतु जर आपण त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला किंवा त्रिकोणी संख्येचा उपयोग केला तर आपल्याला लवकरात लवकर किती रेषाखंड आहेत हे मिळेल. यामध्ये सर्वप्रथम आपण काय करणार, जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याचा उपयोग करून आपण पटकन त्रिकोणी संख्या शोधू. आकृतीमध्ये किती छोटे चौकोन तयार झाले होते त्याच पद्धतीने इथं छोटे रेषाखंड किती आहेत हे मोजायचे. किती आहेत, 1 2 3 4. 4 लहान रेषाखंड तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला 4ची त्रिकोणी संख्या काढायची आहे. 4 गुणिले 5 भागिले 2, 4 पंचे 20 भागिले 2 बरोबर आले 10. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 10 रेषाखंड आहेत. उदाहरण क्रमांक 3, अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्येचा उपयोग करता येईल. व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील
हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला वापरून सोडवू शकतो. स्पष्टीकरण, आपलं जे वैशिष्ट्य आहे पहिलं, या पहिल्या वैशिष्ट्याचाच उपयोग करून आपण किती हस्तांदोलने होतील हे मोजू शकतो. एकूण किती पाहुणे आहेत? 12. आणि जेव्हा हस्तांदोलन केलं जाईल, एका पाहुण्याने प्रत्येकाशी केलेले एकूण हस्तांदोलने असतील 11. म्हणजे एक जण 11 जणांशी हात मिळवणी करेल. म्हणजे 11 म्हणजे आपल्याला काढावी लागेल 11ची त्रिकोणी संख्या. 11ची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी 11 त्या पुढील संख्या 12 बरोबर येतात 132. 132 भागिले 2 केलं तर उत्तर येईल 66. म्हणजे जेव्हा व्यासपीठावरती 12 पाहुणे असतील तेव्हा हस्तांदोलने होतील 66. 66 हस्तांदोलने होतील. ठीक आहे. उदाहरण क्रमांक 4. या प्रकारचे उदाहरणं सोडवण्यासाठी सुद्धा आपण त्रिकोणी संख्येचाच वापर करणार आहोत, सूत्राचा वापर करणार आहोत. टेनिस खेळाच्या एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला, तेव्हा एकूण 105 सामने झाले. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? खेळाडूंची संख्या काढायला सांगितली. सामने किती झालेले तर 105. म्हणजे किती खेळाडूंनी भाग घेतला आणि प्रत्येकाने एकमेकाशी सामना खेळलेला आहे. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला वाचल्यानंतर थोडंसं किचकट वाटतं, परंतु जर आपण त्याच्या पाठीमागची क्लुप्ती नियम समजावून घेतला तर हे उदाहरण एकदम सोपं आहे. स्पष्टीकरण, यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, त्रिकोणी संख्येचाच वापर करायचा आहे. यासाठी 105 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया मिळवावा लागेल. आणि पाया काढण्यासाठीचं रूल, पाया काढण्यासाठीचा नियम आपण पाहितलेला आहे. काय करावं लागेल? 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी 105 ची दुप्पट 210. 210 मधून वजा होणारी जवळची वर्गसंख्या 196 आणि 196 चे वर्गमूळ येते 14. म्हणजे 105 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 14. परंतु यामध्ये पहिला खेळाडू, एक खेळाडू इतर 14 खेळाडू बरोबर सामना खेळणार आहे. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये एकूण 14 अधिक 1 असे मिळून 15 खेळाडू असतील. जसं हस्तांदोलन करण्यासाठी आपण पाहितलेलं होतं की 12 खेळाडू 12 हस्तांदोलने. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या आणि त्यांचा उपयोग उदाहरणे सोडवण्यासाठी कसा होतो याबद्दलची माहिती घेतलेली आहे. ओके, धन्यवाद.